नमस्कार, सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्लीवलेस टॉप कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर ही एल साईजचा आपण टॉप कटिंग करणार आहोत. तर कपडा व्यवस्थित घडी करून घेतलेला आहे. बॅक साईडला आपण झिप लावून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून कुठलीही माहिती मिस होणार नाही. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा, जेणेकरून कुठलाही नवीन व्हिडिओ आला तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर हा 2 मीटरचा कपडा आहे. मी व्यवस्थित घडी करून घेतलेला आहे. फोल्ड बाजू आपल्या साईडला आणि ओपन बाजू आपल्या समोरील बाजूस ठेवणार आहे. कुर्तीची लेंथ ही 40 इंच आहे आणि अस्तरचा जो कपडा आहे तो आपण 36 इंचावरती ठेवणार आहोत आणि सरळ रेष ड्रॉ करून घेणार आहे मी. तर शोल्डर जे आहे ते 7.5 इंचावरती ठेवणार आहे आणि आर्म होल पण 7.5 इंचच ठेवणार आहे. सरळ रेष आखून घेत आहे आणि आर्म होलला पण मार्क करून घेतलेला आहे. तर एक छोटा बॉक्स बनवून घेणार आहे मी. अगोदर सरळ रेष आखून घेतलेली आहे. तर स्केलच्या सहाय्याने आपण छोटा बॉक्स बनवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा. आर्म होलसाठी मार्क करून घेणार आहे मी. तर आर्म होल जे आहे, बॅक साईडचा आर्म होल आपण 1.5 इंचावरती ठेवणार आहोत आणि फ्रंट साईडचा आर्म होल हे 1.25 इंचावरती ठेवणार आहोत. तर व्यवस्थित मी रेष आखून घेतलेली आहे. तर दोन्हीमधला जो गॅप आहे, दोन्ही आर्म होलमधला, तो अर्धा इंचाचाच आला पाहिजे. तर तुम्ही बघू शकता, मी मध्य काढून घेतलेला आहे आर्म होलचा 3.5 इंचावरती आणि व्यवस्थित असं आर्म होलला गोलाई देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित गोलाई देऊन घ्यायचं दोन्ही साईडला. फ्रंट आर्म होल आणि बॅक आर्म होलचं दोन्ही पण गोलाई देऊन घेतलेली आहे मी. आणि मग नंतर थोडंसं डार्क करून घेत आहे, जेणेकरून कट करताना व्यवस्थित कट करता येईल. तर अशा पद्धतीने ड्रॉ करून घेणार आहे. मग चेस्टसाठीची मार्किंग करत आहे. चेस्ट आहे 36 इंच. तर 36चा चौथा भाग घेत आहे मी. 36चा चौथा भाग हा 9 इंच येतो. तर 9 इंचावरती एक मार्क करत आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करत आहे. तर अशा पद्धतीने 2 डॉट्स मी मारून घेतलेले आहेत. तर 2 डॉट्स आपल्याला चेस्टचे मिळालेले आहेत. तर शोल्डरपासून वेस्टची जी मार्किंग आहे ती मी 14 इंचावरती करत आहे आणि हिपची मार्किंग 20 इंचावरती करत आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. तर सरळ रेष मी ड्रॉ करून घेत आहे व्यवस्थित आणि खालच्या साईडला हिपची पण रेष मी ड्रॉ करून घेत आहे. व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी लाईन आखून घेत आहे व्यवस्थित. मग नंतर आपण वेस्टची मार्किंग करणार आहोत. तर वेस्ट आहे 36 इंच. तर 36चा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करत आहे मी. तर 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून व्यवस्थित मी रेष दोन्ही पण आखून घेणार आहे. आपली जे 9 इंचाची आहे ती पण आणि 2 इंच शिलाई मार्जिन ती पण मी आखून घेत आहे. तर हिप जी आहे ते 41 इंच हिप साईज आहे. 41 इंच. 41चा चौथा भाग 10.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करून मी 12.25 इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे. तर आपल्याला पूर्ण टॉपचे डॉट्स मिळालेले आहेत. जे हिप साईज आहे तीच आपण टॉपच्या बॉटम साईजला ठेवणार आहोत. तर तशाच पद्धतीने वरचं तसं मी आखून घेतलेलं आहे आणि डॉट्स जॉईन करून घेत आहे. डॉट जॉईन करून झाल्यानंतर मी गळ्यासाठी मार्किंग करणार आहे. तर समोरच्या साईडचा गळा आणि मागच्या साईडचा गळा दोन्ही पण मी मार्क करून घेत आहे. समोरचा गळा जो आहे, नेक विड्थ मी 2.5 इंच ठेवत आहे. तर आणि समोरचा गळा 6.5 इंचावरती आणि मागचा गळा 6 इंचावरती ठेवत आहे. तर अशा पद्धतीने मी डॉट्स आखून घेतलेले आहेत आणि एक बॉक्स बनवून घेत आहे. तर व्यवस्थित बॉक्स बनवून घ्यायचं. बॉक्स बनवून झालेला आहे
आणि गळ्याला आता गोलाई देऊन घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता तुम्ही मी गळ्याला गोलाई देऊन घेत आहे. मी हे कट करून घेणार आहे. तर कपडा आहे तो, तर व्यवस्थित कट करून घ्यायचं. आर्म होल कट करून घेतलेला आहे आणि साईडचा पण भाग मी कट करून घेत आहे. तर व्यवस्थित कट करून घ्यायचं. खालच्या साईडला पण मी कट करून घेत आहे. व्यवस्थित कट करून झालेला आहे. तर मागचा जो भाग आहे तो मी बाजूला करून घेतलेला आहे आणि समोरचा गळा कट करून घेणार आहे. जो आपण 6.5 इंचावरती मार्क केलेला होता समोरचा गळा, तर तो मी कट करून घेणार आहे. व्यवस्थित परत एकदा अंथरून घेतलेला आहे. हा सिल्कचा कपडा असल्यामुळे व्यवस्थित अंथरून घ्यायचा. तर 6.5 इंचावरती गोल गळा कट करून घेतला आहे आणि मग नंतर मागचा जो आहे भाग तो मी कट करून घेणार आहे, गळा मागच्या भागचा. तर ह्याला आणखीन एक वेळेस मी गळ्याची मार्किंग देत आहे. तर गळा रुंदी 2.5 इंच आणि गळ्याची जी उंची आहे ती 6 इंचावरती. तर व्यवस्थित एक बॉक्स बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि गोलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने गोलाई देऊन घेतलेली आहे आणि हे आता कट करून घेत आहे मी. तर मागचा आणि समोरचा गळा दोन्ही पण कट करून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आता मी आर्म होल कट करून घेत आहे समोरचा. तर आर्म होल पण कट करून झालेला आहे. टॉपच्या अस्तरची पूर्ण कटिंग झालेली आहे. मी आता गळ्याला राऊंड पट्टी लावण्यासाठी थोडासा कपडा कट करून घेत आहे. जे आपण गोल राऊंड गळा कट केलेला होता तो भाग आपण या कपड्यावरती ठेवून गोल आकार देऊन घेणार आहोत. तर व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचं. तर मी गोल आकार देऊन घेतलेला आहे. त्या गोल आकारापासून आपण 1.5 इंचावरती मार्क करत आहे. मी पूर्ण साईडला 1.5 इंचावरती मार्क करत आहे आणि गोलाई देऊन घेत आहे. तर अशा पद्धतीने गळ्याला लावण्यासाठी गोलपट्टी मी काढून घेत आहे. तर असं गळ्याला गोलपट्टी काढून घ्यायचं. मागच्या साईडला पण अशाच पद्धतीने मार्क करून व्यवस्थित मागच्या साईडच्या पण गळ्याची गोलपट्टी काढून घेत आहे मी. हे पण 1.5 इंचावरती मार्क करून गोल गळा करून व्यवस्थित कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने कट करून झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि मग नंतर बॅक साईडला जे आपण झिप लावणार आहोत त्या झिपच्या लांबीनुसार आपण थोडासा कपडा कट करून घेणार आहे मी. तर हा जो आहे कपडा तो मी स्टिचिंग करताना किती घ्यायचा तो सांगणार आहे. तर जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अस्तरचा जो कपडा आपण कट केलेला आहे तो ठेवून व्यवस्थित कट करून घ्यायचं. खालच्या साईडचा भाग आपण कट करणार नाही, कारण हा मेन फॅब्रिक आहे आणि वरचा जो अस्तरचा फॅब्रिक आहे तो आपण आतल्या साईडला असतो, त्यामुळे कमी घेतो कधी पण. तर मी हा खालच्या साईडचा मोठाच ठेवलेला आहे. तर व्यवस्थित मी कट करून घेत आहे. अशा पद्धतीने टॉपची पूर्ण कटिंग झालेली आहे. शोल्डर कट करत आहे मी. शोल्डरची कटिंग करून घेऊन नंतर जो गोल भाग आहे गळ्याचा तो पण कट करून घेणार आहे. व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने टॉपची पूर्ण कटिंग झालेली आहे. जो कॅनव्हास पेपर आहे तो घेऊन मी गळ्याला जी आपण पट्टी लावण्यासाठी काढली होती ती पट्टी कॅनव्हास पेपरवरती ठेवून कट करून घेतलेली आहे. मागच्या भागासाठी पण मी गोल गळापट्टी काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने जसं आपण समोरच्या भागासाठी काढून घेतलं होतं तशाच पद्धतीने मागच्या बाजूसाठी पण काढून घ्यायचं. कॅनव्हास पेपरमुळे गळा फिनिशिंगमध्ये बसतो.
तर व्यवस्थित कट करून घेत आहे मी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याची स्टिचिंग पाहूया. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. बाय बाय.